हाय फ्रेंड्स, डे 5 मी रेडी झाले आणि चालायला गेले. नेहमीसारखं ॲटमॉस्फिअर पण एकदम छान होतं. वॉक करून मी घरी आले आणि माझ्या टिफिनची तयारी करायला लागले. सो टिफिनसाठी मी भाकरी आणि पिठलं बनवणार होते. सो मी भाकरीचं पीठ मळून घेतलं आणि भाकरी थापायला घेतल्या. भाकरी खूप छान फुगली पण होती. जेवढी ती फुगते तेवढी नरम राहते. पिठलं आणि भाकरी झाल्यानंतर मी काकडी कट करायला घेतली बिकॉज मला सॅलड लागतं डब्याला आणि फ्रूटसुद्धा लागतो. सो काकडी आणि कलिंगड मी कापून घेतला आणि माझा डब्बा रेडी केला. त्यानंतर फ्रेश होऊन मी जतीनसाठी ओट्स बनवायला घेतले. त्यानंतर झाडांना पाणी दिलं, जसं मी डेली झाडांना पाणी देते. मी ऑफिससाठी निघाले तेव्हा मंजिरी आली होती, एकदम प्लेफुल मूडमध्ये होती. सो बाय बोलून मी ऑफिसला आले. ऑफिसला पोचल्यावर थोडंसं काम स्टार्ट केलं. त्याच्यानंतर मी माझं जो ब्रेकफास्ट आहे कलिंगड ते खात होते. नंतर मग ब्लॅक कॉफी घेतली बिकॉज झोप येत होती. सो झोप उडवण्यासाठी गरजेची होती. माझ्या कलिगनी कोकणातून आंबा आणलेला, तो तिने कट करून दिला होता आणि सगळ्यांनी असा अटॅक केला त्याच्यावर. जेवल्यानंतर छास पिऊन सरळ मलबेरीज काढल्या. ऑफिस संपवून घरी आले. घरी आल्यानंतर आम्ही जितेशचा बर्थडे सेलिब्रेट केला. मला चिप्सची सुद्धा ऑर्डर होती. सो घरी आल्यावर मी चिप्स बनवायला स्टार्ट केले. खूप टाईम लागला आणि खूप मेहनत होती. त्यानंतर चिप्स वाळत टाकले आणि सगळी भांडी घासून घेतली. काम करून खूप दमले आणि सरळ झोपायला गेली. बाय बाय.